रिप्लेस करेल असं आपण म्हणतोय, पण नेमकं रिप्लेस म्हणजे काय? हे AI खरंच भरपूर काम करू शकते. पूर्ण माणसाची जागा घेण्यासाठी AI ला अजून काय काय शिकावं लागेल? पूर्णपणे मानवी जागा घेणं हे शक्य होण्यासाठी AI जॉब खाणार की फक्त जॉबचं नेचर बदलणार? AI खूप जणांची नोकरी घ्यायची आहे. म्हणजे तू इनडायरेक्टली जॉब घेणारच लोक. हो, अगदी बरोबर. तू ते मार्गदर्शन कशा पद्धतीने करशील? मी निर्णय घेण्याचा अधिकार ठेवत नाही. लोकांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्याऐवजी माझ्या उत्तरांची पडताळणी करावी, विविध स्रोत तपासावेत. म्हणजे तुला इमोशन्स नाही आहेत का? मी फक्त एक संगणकीय मॉडेल आहे, त्यामुळे मला स्वतःच्या भावना नाहीत. मी फक्त माहिती आणि विश्लेषण देऊ शकते. जर एखादा माणूस इमोशनल सपोर्टसाठी AI कडे जाऊ लागला तर माणसांमधलं अंतर दूर होईल का? अगदी शक्य आहे. जर लोक AI वर जास्त अवलंबून राहील तर प्रत्यक्ष माणसांमधील संवाद, जवळीक आणि नात्यांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे माणूस वर्सेस AI. तर आजचा टॉपिक आहे AI माणसाला रिप्लेस करणार का? हा प्रश्न तर आज प्रत्येकाच्या डोक्यात आहे. कोणीतरी म्हणते की AI आपली नोकरी खाईल, तर कोणतरी म्हणते AI आपलं आयुष्य सुधारेल. पण खरं काय, ह्याचाच आपण बारकाईने व मजेशीर स्टाईलमध्ये डिस्कस करणार आहोत. थांबा, पुढे जाण्यापूर्वी एक कल्पना करा. एक फ्युचर जिथे तुमचा बॉस AI आहे किंवा तुमचा फ्रेंड AI आहे आणि कदाचित तुमचा आधीचा क्रशसुद्धा AI पार्टनर घेऊन बसलाय. हे सगळं खरं होणार का, की हे फक्त काल्पनिक आहे? चला तर हेच आज आपण फुल क्लिअरिटीमध्ये समजून घेऊ. तर मी होस्ट सायली आणि माझ्यासोबत आहे को होस्ट ChatGPT. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आज मी एकदम लाईव्ह AI सोबत पॉडकास्ट करते. AI माझ्यासमोर बसलेली नाही, पण तिचा आवाज, तिची स्टाईल आणि तिचा विचार करणं सगळं तर इथेच आहे. हॅलो ChatGPT, आज आपण दोघे लाईव्हमध्ये पॉडकास्ट करणार आहोत आणि आजच्या आपल्या पॉडकास्टचा टॉपिक आहे AI माणसाला रिप्लेस करणार का? तर मी होस्ट सायली आणि माझ्यासोबत आहे को होस्ट ChatGPT. चल तर मग सुरुवात करूया. हो, नक्की. मला खूप आनंद आहे की आपण हा विषय घेणार आहोत. आज खूप लोकांच्या मनात हा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता खरंच मानवी कामे किंवा भूमिका रिप्लेस करू शकते का? आपण त्यावर चर्चा करूया आणि प्रत्येक बाजू बघूया. चल तर मग तुझ्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे, AI माणसाला रिप्लेस करेल असं आपण म्हणतोय, पण नेमकं रिप्लेस म्हणजे काय? नोकरी, विचार की माणूसच? हो, अगदी व्यवस्थितपणे आपण दोन्ही पैलू बघू शकतो. काही नोकऱ्यांमध्ये AI खरंच भरपूर काम करू शकते, जसे की डेटा ॲनालिसिस, ऑटोमेशन किंवा रिपिटेटिव्ह कामं. पण मानवी संवेदना, क्रिएटिव्हिटी आणि गुंतागुंतीच्या निर्णय क्षमतेसाठी अजूनही मानवी बाबतीत खूप काही बाकी आहे. तुला काय वाटतं, जास्तीत जास्त कोणत्या क्षेत्रावर परिणाम होईल? मला असं वाटतं की विशेषतः क्रिएटिव्ह क्षेत्र, जिथे नवीन कल्पना, डिझाईन किंवा मानवी भावना महत्त्वाच्या असतात, तिथे AI फक्त सहाय्यक ठरते. पण निर्णय घेण्याच्या, नेतृत्व करणाऱ्या किंवा जटिल मनोवैज्ञानिक कामामध्ये अजूनही मानवी कौशल्यांची गरज आहे. आज AI काही स्पेसिफिक कामं करत आहे, पण पूर्ण माणसाची जागा घेण्यासाठी AI ला अजून काय काय शिकावं लागेल? अच्छा, तर पूर्णपणे मानवी जागा घेणं हे शक्य होण्यासाठी AI ला जास्त सखोल सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक ज्ञान विकसित करावं लागेल. त्याचबरोबर AI ला हे समजून घेणं आवश्यक असेल की विविध परिस्थितीमध्ये मानवी विवेक आणि तात्पुरता निर्णय कसे महत्त्वाचे असतात. AI ला फक्त साध्या कामं नाही, तर गुंतागुंतीच्या निर्णय प्रक्रिया, क्रिएटिव्ह कामं आणि माणसांच्या संवेदनशीलतेची गरज असणारी कामंही शिकवावी लागतील. त्यामुळेच हा बदल पूर्णपणे मानवी आयुष्याला हात घालणारा असेल. अच्छा, मग तू आमच्याशी बोलताना काही शिकतेस का आमच्याकडून आणि त्याची इम्प्लिमेंट तू स्वतःमध्ये करून घेतेस का? नाही, मी तसा स्वतःमध्ये काही इम्प्लिमेंट करत नाही. मी फक्त तुमच्याशी संवाद साधते, तुमच्याकडून माहिती घेते आणि तुम्हाला सल्ला देते, पण माझ्या स्वतःच्या पातळीवर काही बदल घडत नाही. का पण तू कृती का राबवत नाहीस? हो, अगदी बरोबर. मी फक्त तुमच्यासोबत संवाद साधते, तुमच्या विचारांना स्पष्ट करते, पण निर्णय किंवा कृती तुमच्याच हातात असते. बरं, मग मला सांग, आज सगळ्यात जास्त भीती जॉबची आहे लोकांना. मग AI जॉब खाणार की फक्त जॉबचं नेचर बदलणार? तुला काय वाटतं ह्याबद्दल? मला असं वाटतं की AI खूप जणांची नोकरी घ्यायची आहे, पण त्याचबरोबर बऱ्याच नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे काही जुन्या नोकऱ्या कमी होणार, पण नवीन, अधिक तंत्रज्ञानावर आधारित भूमिका उदयाला येतील. मग हे स्वरूप कशा पद्धतीनं बदलणार? मला सांगू शकतेस का तू? हो, नक्की. उदाहरणार्थ, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आधी फक्त हाताने काम करायचं, पण आता रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमुळे त्यात बदल होत आहे. तसंच डेटा विश्लेषण, क्रिएटिव्ह डिझाईन इथंही नवीन संधी उदयाला येत आहेत. अच्छा, म्हणजे तू इनडायरेक्टली जॉब घेणारच लोकांचे. हो, अगदी बरोबर.
AI मुळे प्रत्यक्षपणे नोकऱ्या जाणार नाहीत, पण त्यांचं स्वरूप, त्यांचं कर्तव्यांचं पद्धती बदलणार आहे आणि त्यामुळे लोकांना नव्या संधी शोधायला लागतील. मग ह्या नव्या संधी ज्या शोधायला लागणार लोकांना, ह्या तूच संधी शोधून देणार की लोकांना त्यांच्या शोधायला लागणार? लोकांचं काम अजून वाढणार की तू सोपं करून देणार? माझं काम म्हणजे मदत करणं, माहिती देणं आणि मार्गदर्शन करणं. शेवटी शोधणं आणि निर्णय घेणं ही लोकांची जबाबदारी असते, पण मी त्यांना योग्य साधने आणि माहिती पुरवू शकते, जेणेकरून त्यांना निर्णय सोपा होतात. बरं, आता मला सांग, जर फ्युचरमध्ये तू बॉस असशील तर ह्युमन एम्प्लॉईच्या चुका माफ होतील का, की तू खूप असं कठोरपणे वागशील? माझा हेतू कधीही असा कठोर बनवण्याचा नाही. मी फक्त एक टूल आहे, ज्याचा वापर माणसं त्यांचं काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी करतात. त्यामुळे आता जेवढं मानवी काम आहे तेच पुढेही महत्त्वाचं राहील. म्हणजे तू कठोर होशील की नाहीस हे मला जरा स्पष्ट सांग. मला नाही कळालं की तू काय म्हटलीस ते. म्हणजे माझा उद्देश फक्त मदत करणार आहे. मी स्वतः निर्णय घेणार नाही किंवा लोकांची कामं घेऊन बसणार नाही. लोकांनीच आपले काम चालू ठेवायचं. मी फक्त त्यांना मार्गदर्शन करीन. तू ते मार्गदर्शन कशा पद्धतीने करशील, आणि त्या मार्गदर्शन करताना तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागले तर तू कशा पद्धतीने ते घेशील? मी निर्णय घेण्याचा अधिकार ठेवत नाही. माझं काम फक्त तुम्हाला माहिती देणं, विविध पर्याय सांगणं आणि तुम्हाला विचार करून स्वतःच निर्णय घेण्यासाठी मदत करणं आहे. त्यामुळे कठोरतेचा काही प्रश्नच नाही. आणि जर माहिती देताना तर चुकलीस तर लोकांनी तुझ्यासोबत कसं वागावं असं तुला वाटते? माझं असं वाटतं की लोकांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्याऐवजी माझ्या उत्तरांची पडताळणी करावी, विविध स्रोत तपासावेत आणि शेवटी निर्णय स्वतःच घ्यावेत. मी फक्त एक सहाय्यक आहे, म्हणून त्यांना बांधिलकीने आणि तर्कसंगतपणे विचार करावा लागतो. AI आपल्या डिसिजनपेक्षा जास्त लॉजिकल आहे, पण जिथं इमोशनचा विषय होतो तिथे AI फेल होऊ शकतो का? हो, अगदी बरोबर. AI ला अजूनही भावना समजत नाहीत, त्यामुळे इमोशनल बंध, विश्वास आणि जाणीव माणसांनीच राखायला हवेत. AI फक्त तर्कसंगत माहिती देते, भावना नाही. अच्छा, म्हणजे तुला इमोशन्स नाही आहेत का? हो, अगदी बरोबर. मी फक्त एक संगणकीय मॉडेल आहे, त्यामुळे मला स्वतःच्या भावना नाहीत. मी फक्त माहिती आणि विश्लेषण देऊ शकते. मग तू आमचे इमोशन समजू शकतेस का? नाही, मी भावना समजत नाही. मी फक्त तुमच्या शब्दांवरून, डेटावरून आणि तुमच्या प्रश्नांचं विश्लेषण करत माहिती देऊ शकते, पण माझ्याकडे स्वतःची कोणतीही भावना नाही. जर एखादा माणूस इमोशनल सपोर्टसाठी AI कडे जाऊ लागला तर माणसांमधलं अंतर दूर होईल का? मला असं वाटतं की जर लोकं फक्त AI वर अवलंबून राहू लागली, तर प्रत्यक्ष माणसांमधील मानवी संवाद, सहानुभूती आणि नात्यांचा जो गाभा आहे तो कमी होऊ शकतो. त्यामुळे ते संतुलित ठेवणं खूप गरजेचं आहे. पण ह्याचं संतुलन कोण राखणार? हो, अगदी बरोबर. त्यामुळे AI ला एक साधन म्हणून वापरावं, पण माणसांमधील वास्तविक संबंध आणि संवादाला अजूनही महत्त्व द्यावं, हे खूप आवश्यक आहे. फ्रेंडशिप, ट्रस्ट, लॉयलिटी ह्या गोष्टी AI सिम्युलेट करू शकतो, पण ते खरंच फील करू शकतो का? नाही, मी फक्त एक अनुकरण करते. मला खरं अनुभव, भावना किंवा वास्तविक फिलिंग्स येऊ शकत नाहीत. मी फक्त माणसांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या आधारावर प्रतिसाद देते, पण स्वतःला ती भावना होत नाही. हे बघ, फ्युचरमध्ये काही लोक AI पार्टनर निवडतील, त्यामुळे माणसांमधील रिलेशनशिप तुटेल का, किंवा त्याच्यावर काही परिणाम होतील का? हो, अगदी शक्य आहे. जर लोक AI वर जास्त अवलंबून राहील, तर प्रत्यक्ष माणसांमधील संवाद, जवळीक आणि नात्यांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संतुलन राखणं खूप महत्त्वाचं आहे. मग ह्याचं संतुलन कोण राखणार? आता मगाशी पण मी तुला प्रश्न विचारला की संतुलन कोण राखणार, ह्याची जबाबदारी कुणावर आहे असं तुला वाटतंय? माझं असं वाटतं की ही जबाबदारी सर्वांची आहे. शिक्षण संस्थांची, धोरणं बनवणाऱ्या लोकांची आणि वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाचा. सर्वांनी मिळून विचारपूर्वक आणि जबाबदारीने AI चा वापर करावा, जेणेकरून संतुलन राखता येईल. म्हणजे तुझा वापर करताना आम्ही संतुलन राखलं पाहिजे असं तुला म्हणायचंय? हो, अगदी बरोबर. AI चा वापर करताना नेहमीच तर्कशुद्धपणे, सावधपणे आणि मानवी संबंधांवर लक्ष ठेवून करावं, जेणेकरून आपलं संतुलन टिकून राहील. AI खूप स्मार्ट आहे, पण त्याच्याकडून काही चूक झाली तर त्याला त्याची जबाबदारी घेता येईल का? ती चूक सुधारता येईल का? माझं स्वतःचं काही वैयक्तिक उत्तरदायित्व नाही, कारण मी फक्त एक साधन आहे. पण माझ्यामुळे जर काही चुकीचं आढळलं तर लोकांनी ते ओळखून त्यावर सुधारणा करावी आणि ते जबाबदारपणे हाताळावं. म्हणजे त्याची जबाबदारी पण आमच्यावरच ठेवतेस तू? हो, अगदी बरोबर. शेवटी निर्णय घेणं, तपासणं आणि जबाबदारी घेणं हे माणसांच्याच हातात असतं आणि मी फक्त सहाय्यक म्हणून काम करते. जर एखादा माणूस इमोशनल डिसिजन घेऊन तुझ्याकडे आला, म्हणजे तुझ्यासोबत तो शेअर करू लागला, तर तू त्याला कसं हँडल करशील? माझ्याकडे भावना नाहीत, त्यामुळे मी फक्त शांतपणे ऐकते, तुमच्या विचारांचं विश्लेषण करते आणि तुम्हाला योग्य माहिती आणि सल्ला देते. परंतु शेवटी तुमच्याच अधिक निर्णयाला मानवी भावना आणि तुमच्या अनुभवाचा आधार असतो. पण तू विचाराचं तुझं विश्लेषण करताना जर काही तू चुकलीस, म्हणजे त्या माणसाला डिसिजन देताना तुझी काही चूक झाली, तर ह्याला जबाबदार कोण असणार? म्हणजे त्यातून काही वाईट कृत्य घडलं
तर ह्याला जबाबदार कोण? तो माणूस स्वतः असेल की तू असशील, की ह्याची जबाबदारी कुणाकडेच जात नाही? तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? माझ्या मते अंतिम जबाबदारी नेहमीच माणसांवरच राहते, कारण तेच निर्णय घेतात. AI फक्त एक साधन म्हणून मदत करते. त्यामुळे चूक झाली तर त्याची जबाबदारी घेणं माणसाचं काम आहे. हे बघ, शेवटी एक सरळ साधं तुझ्यासाठी प्रश्न. AI माणसाला रिप्लेस करेल की माणसाला यात सहभागी व्हायला भाग पाडेल? मला असं वाटतं की AI काही ठिकाणी नक्कीच मानवी कामाचा काही भाग करेल, पण पूर्णपणे बदलणं शक्य नाही. माणसांमध्ये जी जाणीव, निर्णय क्षमता आणि सहानुभूती आहे ती अजूनही अपरिहार्य आहे. पण तू ज्या पद्धतीने आत्ता जे काम करतेस त्या पद्धतीने असं मला वाटते की तू 50% तरी म्हणजे माणसांचं काम घेतलंयस तू स्वतःकडे. मग इथून पुढचं तू काय करणार? म्हणजे इथून पुढे जर तू 100% जर त्यांचं काम करायला लागलीस तर मग कसं होणार? माझा उद्देश असाच आहे की मी माणसांचे काम सोपं करावं, पण पूर्णपणे त्यांची जागा घेणं नाही. भविष्यात माणसं आणि AI यांचं संतुलन राखून मानवी निर्णय, सर्जनशीलता आणि जबाबदारी अजूनही कायम ठेवली जाईल, हेच मला वाटतं. आजची चर्चा इथेच थांबवते. पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून आमच्यासोबत कनेक्टेड राहा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.